हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है, कहीं ना कहीं उसका एक नया चैप्टर जो अपना फैक्टर्स और मल्टीपल, जिसका नाम है मराठी में अगर सपोज मैं बताऊ तर अवयव आणि गुणक, याबाबत आपण सगळ्या गोष्टी चर्चा केलेल्या आहे, बरोबर आहे? फॅक्टर म्हणजे अवयव, मल्टिपल म्हणजे गुणक, या दोन्ही शब्दांचे वेगळे वेगळे व्हिडिओ, दोन्ही बद्दल वेगळे वेगळे कुठे ना कुठे उदाहरण आपण केलेले आहेत की नाही सेपरेटली. फॅक्टरचे अवयवचे वेगळे केले उदाहरण आहेत, गुणकचे पण वेगळे उदाहरण केलेले आहेत. आता त्या दोघांचं मिक्सिंग, दोघांना एकत्रित स्वरूपामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर थोड़ा आपण चर्चा करणार आहोत. ठीक है, क्या ये बात क्लियर है? तो चलो बच्चा स्टार्ट करता हूं. स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज. आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में. एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कर ले, अपने दोस्तों में भी जरूर बताइए. ठीक है, तो चलो शुरुआत करते हैं. बोलो भारत माता की. तो देखो बच्चा, पहला सवाल देखेंगे इसमें. हालांकि आप बोलोगे कि सर बेसिक क्यों नहीं बता रहे. भाई बेसिक क्यों बताए यार, फॅक्टर आणि मल्टिपल दोघांचे बेसिक ऑलरेडी झालंच आहे ना, बस म्हणून डायरेक्ट आता प्रश्नांकडे जाऊया आपल्या. ठीक है, तो क्या आप लोग रेडी हो सारे बच्चे? तो देखो बाळा, देखो पहला सवाल है, which of the following number is divisible by all the prime number between 1 and 10? याचं मीनिंग काय झालं बाळा, की खालीलपैकी कोणती संख्या 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांनी भागता येते? एक नंबर प्रश्न आहे. प्रश्न समजलं पाहिजे. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठे ना कुठे जर प्रश्न आपल्याला समजलं नाही त्याला आपण सॉल्व्ह करू शकत नाही. जर समजलं नाही तर त्याला तुकड्या तुकड्यांमध्ये तोडण्याचा प्रयत्न करा, आपोआप समजतं. तुकड्यांमध्ये कसे तर बघा, खालीलपैकी कोणती संख्या, आम्हाला काय माहित कोणती संख्या, पाहावं लागेल ए बी सी आणि डी मधून. ठीक आहे, 1 ते 10 मधील प्रत्येक मूळ संख्यांनी. आता 1 ते 10 मधील मूळ संख्या आपल्याला माहित आहेत का? काढू तर शकतो ना. म्हणजे जसं अगर सपोज मी तुम्हाला म्हटलं बाळा, बघ जर मी म्हणतो तुम्हाला 1 ते 10 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या कोणत्या आहेत बाळा? इकडे लक्ष दे. त्या गोष्टी नको करू. जेव्हा लिहायला सांगेन ना माय, तेव्हा लिहिशील ना का माझा माय नाही. जेव्हा समजावून सांगतोय तेव्हा बिलकुल लक्ष द्या इकडे. कारण की काय माहिती, आज जसा ज्या पद्धतीने सांगतोय, नेक्स्ट टाइम जेव्हा या प्रश्नाला सांगणार तशाच पद्धतीने सांगेन अशातली गोष्ट नाही आहे. म्हणून जेव्हा आपण ह्या एखाद्या नवीन गोष्टी अभ्यास करत असतो किंवा समजत असतो ना, कुठे ना कुठे फोकस इतका खतरनाक ठेवायचा की आता जर तुम्ही ह्या प्रश्नाला समजून घेतलं, नंतर समजण्याची गरज नाही पडली पाहिजे. समजलं? कुठपर्यंत म्हटलं त्यांनी? 1 ते 10 मधील. 1 ते 10 मधील. आता मूळ संख्या कुठल्या रे बाळा मग? 2 3 5 7 झाला. 1 ते 10 मधील मूळ संख्या हेच आहेत तर दुसऱ्या आहेत का? नाही. म्हणजे 2 3 5 आणि 7 ह्याच बाळा 1 ते 10 मधील काय आहेत? मूळ संख्या आहेत. झालं? तर या संख्यांनीच भाग जाणारी संख्या कोणती आहे म्हणते? त्या ए बी आणि सी आणि डी पर्यायामधून. समजलं प्रश्न आता? तर त्याच्यासाठी आपण कसोट्या केल्या आहेत ना छान पद्धतीने. अरे त्याच्यासाठी आपण कसोट्या केल्या आहेत की नाही आहेत सांगा. छान पद्धतीने कसोट्या केल्या आपण. आता पाय 2 आणि 3 ची कसोटी तर टेन्शनच नाही, आणि राहिली गोष्ट 5. ठीक आहे, आता मी काय म्हणतो, 2 ने भाग जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्याच्या सगळ्या अंकांच्या शेवटचा अंक एक तर 0, नाही तर 2, नाही तर 4, नाही तर 6, नाही तर 8 असायला पाहिजे. हा तर 92 दिसते का? हा तर पहिलेच मेला. ती संख्या या कामात येणार का आपल्या? नाही. काऊन? शेवटी 9 आहे ना, 2 न तर जाणारच नाही भाग. समजलं? आता जर 2 न भाग नाही जाय, अरे बापा बापा बापा, तर बाकीच्या आहे ना जातही असेल तरी काय घेणं देणं आहे का आम्हाला? नाही नाही, सांगा सांगा. बाकीच्या 3 ने जात असेल किंवा 5 ने जात असेल किंवा 7 ने जात असेल, काही घेणं देणं आहे का? आम्ही टेन्शन घेऊन का मग? मेलास म्हणा तू. काय झालास? मेलास. आता राहिली गोष्ट, हे
ए, सी आणि डी तीनही संख्या दोन्ही भाग जातात ना? हो. चला मग पाहू, 3 न भाग जातात का? 2 आणि 4 6, हो. 5 आणि 1 6, हो. 2 आणि 1 3, हो. 2 नाही झाला, 3 नाही झाला. आता पाहू 5 न. भाऊ सप्पाईच्या शेवटी टकले आहे का, म्हणजे 5 नाही भाग जाणार. म्हणजे तीनही संख्या किती भूत बनवून राहिले आपल्याला पहा. आता फक्त 7 ची कसोटी तुम्हाला सांगितलं तर नाही आहे, पण मी सांगणार आहे बहुत लवकर, पाहिजे. आता बाळा 7च्या फळ्यात 24 येतात का रे? नाही. सांगा येतात का? म्हणजे ए तर सत्यानाश झाला. त्याच्यानंतर 7च्या फळ्यात 51 येतात का? म्हणजे तूही मेलास. 7च्या फळ्यात भाऊ 21 येतात. म्हणजे 2 से 10 ला 7 ने भाग जाते, 7 तिरी 21 ना हा बिचारा टकल्या. टेन्शनच नाही. म्हणजे तुमचा उत्तर कावजी. समजला का दगडू पहलवान? अय उत्तर नाही समजला? समजला म्हणजे बाळा पर्यायावरून सन उपयोग घ्यायचा पर्यायाचा. खतरनाक. समजला का? समजला का? नाही समजला? काही डाऊट? उलुसा तरी काहीतरी? चला तर बाळांनो समोर जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे. डिंग डिंग. तो चलो बोलो, इसको मैं कैसे सॉल्व करूं जी? भाऊ विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिविजिबल? तो चला का? बाबा तो झाला का? आता तरी बदलला? बदलला. चला सांग का म्हणते. ए इज अ कॉमन मल्टिपल ऑफ बोथ 3 and 8. This number is between 1620 and 1650. Then find the number A. अब सर आम्हाला का नाही अंग्रेज नको बनवायची, तुम्ही का नाही मराठीमध्ये सांगा. ठीक आहे, मराठीमध्ये सांगतो. ए हा 3 आणि 8 या दोन्हींचा समान गुणक आहे. आज प्रॉपर शब्द आहेत, काल प्रॉपर शब्द नव्हते. आज प्रॉपर शब्द आहेत बाळा, जे आपण अभ्यास केलेले आहेत ना त्या रिगार्डिंग. ओके, तर बघ ए हा 3 आणि 8 या दोन्हींचा समान गुणक आहे. अरे समान गुणक म्हणल्यावर टेन्शनच नाहीये, टेन्शनच नाहीये. ही संख्या 1620 ते 1650 मधील आहे. तर एक काय असेल? म्हणजे जे काही संख्या राहायचं तुमचं उत्तर राहणार आहे ते 1620 ते 1650 च्या मधात. म्हणजे 1620 च्या समोरची चालतं आणि 1650 आधीची. ह्याच संख्या असतील. ठीक आहे, पण त्याच्यातून एक पायने आहे भाऊ. मनमाने पायने आहेत का? नाही. तर पहा त्याचा म्हणणं समजला का? तर 3 आणि 8 या दोघांचा समान गुणक हा यांच्यामधील असलेल्या कोणत्या नाही कोणत्या तरी संख्येने परिपूर्णपणे भाग जाते म्हणते. आता तुम्ही पर्यायाचा पण उपयोग करू शकता. ठीक आहे, म्हणजे त्या चारही पर्यायापैकी 3 आणि 8 या दोन्ही संख्येला, म्हणजे 3 आणि 8 ची कसोटी कोणत्या चारही संख्यांना लागतो ते फक्त पाहणे, तो तुमचा उत्तर राहतो. जनरली नवोदय काही इतका टफ देत नाही तुम्हाला. इतका टफ इन द सेन्स म्हणजे जे मी पद्धत आता सांगणार आहे ऍक्च्युअल मध्ये ती संख्या काढण्याची, इतकं टफ तुम्हाला देत नाही ते. नवोदय जनरली तुम्हाला काय करत असतोय की जर 3 आणि 8 बद्दल जर समान गुणक म्हटलं ना तर 3 ची कसोटी आणि 8 ची कसोटी लागणारा अंक तुम्हाला कुठे नाही कुठे ए, बी आणि सी आणि डी च्या स्वरूपामध्ये देऊन देतो. आणि ज्याचे 3 आणि 8 ची कसोटी लागली, ठीक आहे, चांगली बस बाहेर है ना, चांगली बसाओ बाळा, है कि नहीं? मेरे मैयत में आए हो क्या तुम लोग? नहीं ना? फिर काय का शौक मना रहे हो? वैसा नहीं करना बच्चा, समझ ले अभी. हा ठीक आहे. देखो तो मी कुठे होतो, पाय असा होते घोड, मग लक्षात राहत नाही की मी होतो कुठे. कुठे होतो, कुठे होतो मी? कुछ नहीं होता, ध्यान दो इधर. ध्यान. हा 3 आणि 8 ची कसोटी या चारही संख्यांपैकी जिथे लागला तो तुमचा उत्तर. कोई शक? तुम्हीच सांगा. 3 ची कसोटी इथे लागत आहे का? 3 ची कसोटी लागण्यासाठी एक तर 3 बनवा, नाही तर 3 च्या फाळ्यातले बनवा. 3 तर होते, 6 होते, 1 होते का? नाही हो. चल 6 होतो, 3 होतो. अरे नाही कायचा हळ होते तो. हा हळ म्हणते का? एक मिनिट. 6 3 च्या फाळ्यात येतो,
3 पण 3च्या फळ्यात येतो आणि 1 आणि 2 3 पण 3च्या फळ्यात येतो. होल्ड वर ठेवायचा थोडसा. हा होते म्हणा थोडसा कशाने 3 ने. ठीक आहे 3 ने. नंतरचे 5 4 आणि 1 5 आणि 6. मग त्याच्यानंतर 1 आणि 6 7 आणि 2 9 9 आणि 4 अरे हिड म्हणजे 100% बी तुमचा उत्तर. काऊन? कारण की हा 8 ने भाग जाते. का? कारण की शेवटचे 3 अंक 8 ने भाग जातात का? करून पाहिजे 100% जातील. समजलं? आता एक गोष्ट हे झाली कोणती टिरीक. का झाली? टिरीक म्हणजे धरावच्यानं 3 आणि 4 ने 3 आणि 8 ने भाग जाणारी संख्या फक्त पाहून टाकायची. पण सर आम्ही असं न करता दुसऱ्या पद्धतीनं केला तर कसा राहील सर? आता दुसरी पद्धत कशी तर थोडीशी लेंदी आहे. कशी आहे? लेंदी. कशा प्रकारे आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हाच ठीक आहे? पण तरी समजून घेऊन तर घ्या की कसं म्हणजे अजून दुसऱ्या पद्धतीने आपण कसं काढू शकतो याचं नॉलेज थोडंसं माहित पाहिजे की नाही आपल्याला. म्हणून बाकी काही नाही. ठीक आहे तर बघ रे बाळा लक्ष दे. मी काय म्हणतो आता 3 आणि 8 या दोन्हींचा समान गुण काय म्हणते तर 3च्या फळा काय राहते 3 1 3 3 2 6 3 3 9 3 12 3 5 15 24. लक्ष दे. त्याच्यानंतर 8 8 1 8 8 2 8 3 दोघांचा समान गुणक आहे का नाही आहे? म्हणजे 24 हा दोघांचा काय आहे? समान गुणक आहे. आपल्याला काय मिळालं बाळा? समान गुणक हा किती मिळाला? 3 आणि 8चा किती? 24. असा बयापणा करण्यापेक्षा धरावचा त्याच्या दोघाचा गुणाकार करणे आणि डायरेक्ट सांगणे की तो त्याचा काव गुणक. किंवा जेव्हा 2 पैकी 1 जर मूळ संख्या असेल तेव्हा. म्हणजे 3 मूळ आहे ना 8 मूळ आहे का? डायरेक्ट धरावच्या 3 आणि 8च्या का गुणाकार 8 3 24 डायरेक्ट तुम्हाला का भेटते? समान गुणक मिळते. काय डाऊट? चलो अब धराच्या या 24ला सगळ्यात शेवटची संख्या कोणती आहे तुमची? 1650. धराच्या 1650ला या 24 ने डिवाइड करावं. आता 24 6 जा किती भाऊ? 144. 5तून 4 6तून 4 आणि हा भाऊ 24 कितीक जा? 8 किती? 192. भाऊ 10तून 2 8 आणि 11तून 10 1. आता मला सांग समोर जाण्यात काही अर्थ आहे का? पण मी का म्हणतो जर या 18ला जर हे 18 संख्या आली नसती इथे आणि 0 0 आला असता तर प्रॉपर इथे तुमचं 1650 म्हणजे 24 ने भाग गेला असता की नसता गेला? म्हणजे या 24ला परिपूर्णपणे भाग जाण्यासाठी हा 18 अडथळा आणत आहे की नाही आणत आहे? तर जो अडथळा आणतो धरून टाकायचा त्यालाच मायनस करायचा. म्हणजे या 1650 मधून 18 मायनस करा. 10तून 8 2 5तून 2 3 मग हा 6 ना हा 1 तर 1632 आला का नाही आला? ती तुमची संख्या आहे जी 3 आणि 8 या दोघांच्या समान गुणकाला 100% भाग जाते. नाही समजला का? समजला? आता मर्जी तुमची. आता तुम्हाला असा खाणे आहे का असे खाणे आहे? खाणे ते येतूनच आहे. समजला का जी? समजला का? समजला? आता असेच खा. असं खाल तर मग दिमाग खराब होते. पण माहित पाहिजे बाळा, माहित पाहिजे ना सरसकट काय काढणे पटाकसे. आता याच्यामध्ये चारही प्रश्नाला तुम्हाला 3 ने 8 ने 3 ने 8 ने 3 आणि 8 ने चारही ऑप्शनला भाग देऊन पाहा लागेल. याच्यात का रफाकसे ते संख्याच भेटते ना. हा बरा भलेही थोडसा समजायला कुठे ना कुठे जरा दिमाग खराब झालं असेल पण तरी समजलं का? काय करणे कुठपर्यंत म्हटलं नाही? 1650 पर्यंत म्हटलं. तर मी 1650लाच भाग दिला समान ऐकला आणि भाग गेला नाही. तो खाली काय उरला? 18. तर धराचा जो उरलाय त्याला मायनस. जे मायनस केल्यावर संख्या भेटते तोच तुमचा उत्तर. कोई शक? बोलो भारत माता की.
चलो बम बम बोले, मस्ती में डोले। नेक्स्ट सवाल आपके सामने, नियरेस्ट म्हणते का नियरेस्ट व्हॅल्यू? द नियरेस्ट व्हॅल्यू ऑफ सम ऑफ द फर्स्ट 6 मल्टिपल ऑफ 18 इज, बोंबला टेंशन घेवाचा नाही। पाय लक्ष्य दे बड़ा, सुन ले, मैंने आपको आंसर पूछा है क्या? आंसर पूछा है आपको? जब मैं समझा रहा तो ध्यान पूरा इधर, मैंने आपका आंसर पूछा ही नहीं है ना बच्चा। ठीक है, अब देख लीजिए, 18च्या पहिल्या 6 गुणाकाराच्या बेरजेची सर्वात निकटची संख्या कोणती म्हणते? हा टेन्शनच नाही का, एकच नंबर प्रश्न। आता याच्यामध्ये जो आपण, मला वाटते दुसरा आपला दिवसाचा व्हिडिओ केला होता, आठवते? दुसऱ्या दिवसाचा, त्याच्यामध्ये टिरिक सांगलो होतो मी। टिरिक 18च्या पहिल्या 6 गुणक म्हणते। अरे बापा, म्हणजे का 18 1 18 ना, मग ते पुऱ्या का 18 सकोपर्यंत आम्ही जात बसून का? आम्ही तसा करत नाही, होत बसल काम ना धंदा। आम्ही काय करतो, 18 गुणीला कोटपर्यंत म्हणते रे तो, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6। काही डाऊट? म्हणजे हा तुम्हाला काय मिळणार बाळा, लक्ष दे, काय मिळणार? 18च्या पहिल्या 6 गुणाकारांची बेरीज मिळणार। काय मिळणार? बेरीज मिळणार। काय मिळणार बाळा? बेरीज। तर सांगा, 18 गुणीला 1 न 2 न 3 न 4 न 5 न 6, 21। ध्यान से देखिए, 21 into 18, 8 1 जा 8 2 जा 1 1 जा 1 2 जा 8 7 and 3, मतलब 378। ये आपका आंसर नहीं है, ये आंसर है क्या? आता बरं झाला तिथं तुम्हाला दिलं नाही ते नव्हतं, नाही तर पर्यायामध्ये कधी कधी 378 ही देते आणि आम्ही मोठे खुश, सर मा उत्तर आला होता जी 378। बया वाचला होते का बाय तू प्रश्न? हो, का वाचली होते? 18च्या पहिल्या 6 गुणाकाराच्या बेरजेची सर्वात निकटची संख्या तर वाचलोच नव्हतो जी मी। बोंबल गेला सत्यानाश। बया तू फक्त बेरजेपर्यंत वाचली म्हणून बेरीज काढली, तो म्हणते समोरची का निकटची। निकटची म्हणजे काय? जवळची। तर 378 हा 300च्या जवळ आहे का 400च्या दूर आहे? म्हणून तुमचा उत्तर काय राहणार बाळांनो? समजलं का? असे खतरनाक घुमवून फिरवून तुम्हाला प्रश्न दिले जाते, म्हणून काही टेन्शन घेवायचा नाही। आपल्या कन्सेप्टवर आणि आपण केलेल्या अभ्यासावर इतका जोरदार भरोसा ठेवा कि मैं सच बता रहा हूं, कोई भी दुनिया की ताकत आपके सामने आ जाए, आपको नवोदय जाने से रोक नहीं सकती, इतना पक्का है। बोलो नवोदय की जय। तो चलो, क्या बात क्लियर है? निकटची म्हटलं ना बाळा त्यांनी, निकटची बघा, हा 378 400च्या जवळ आहे, 778 दूर आहे आणि हा बिचारा 22च दूर आहे। का म्हणते काय? का म्हणते काय? आत्मा नाही घुसली का याच्यात? समजलंय? अरे थांब जा, नेक्स्ट प्रश्न। ओ माय गॉड, व्हॉट which of the following number is not multiple of 22? पाय ऐ माता, ऐ माता इकडे पाय, खालील पैकी कोणती संख्या 22चा गुणाकार नाही म्हणते? आणि आम्ही पायतून 22 न भाग जाणार, तसा करावचा नाही। जे भाग जात नाही तो उत्तर सांगणे, भाग जात नाही। आता मी काय म्हणतो, पाय याला सॉल्व करताना लक्षात ठेवायचं, 22 म्हणजे माहित आहे ना आपल्याला, 22 म्हणजे सर 2 न 2 म्हणजे 22 नाही हो बाबा, तो गाणं आहे 1 और 1 11। अरे पया कोणत्या जन्मात ऐकलं होतं तर माहित, गाना पाहिजे का तुम्हाला? गाना 1 और 1 11 होता है क्या यारा? नहीं, नो यारा। तो देखो यारा, आता 22 म्हणल्यावर डोक्सीमध्ये काय येतो रे बाळा? 2 गुणीला बकरा येतो, म्हणजे जे बघा याचे हे जे काय आहेत, हे 2 गुणीला 11 काय आहेत? अवयव आहेत। काय आहेत? अवयव। पहिले अवयव काढायचे कोणत्याही संख्यांचा, अवयव काढला असता जे अवयव मिळाले, अय माता इकडे पायता, है ना, जे अवयव मिळाले ना बाळा, डायरेक्ट काय करायचा, ते अवयव जे 2 आणि 11
भाग जाणारी संख्या कोणती आहे फक्त पहा. पण त्यांनी म्हटलंय भाग न जाणार, गुणाकार नाही वाला, तर आपण भाग न जाणारी पाहू, टेन्शनच नाही. ठीक आहे. तर आता मी का म्हणतो, 2 ने न भागणारी एखादी संख्या आहे का त्याच्यात? सगळ्यांच्या शेवटी काय आहे? 4 आहे, 6 आहे, 6 आहे, 6 आहे, म्हणजे तू तर बया फेल झालास म्हणा. 11ची कसोटी तर माहित आहे ना आपल्याला? पाहू 11ची कसोटी कुठे लागत नाही, तो तुमचा उत्तर. 11ची कसोटी माहित आहे ना? एक एक अंका सोडून चल, 4 आणि 4 8, 8तून 8 म्हणजे हात भाऊ गुणाकार आहे, हा गुणाकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाय 3 आणि 6 9तून 1 गेला, आता नाही आहे. त्याच्यानंतर 4 आणि 0 4 मधून 4 गेले, हा पण आहे. 6 आणि 6 12, 6 आणि 6 12, 12तून 1 गेला 11, हा पण 11ने भाग जातो, पण हा भाग जात नाही. तो भाग जातो का? भाग जात नाही, म्हणूनच तो उत्तर आहे. जो भाग जात नाही आहे तोच काय आहे? तुमचा उत्तर आहे. हाच आमचा उत्तर आहे म्हणायचा, कारण की तो भाग जात नाही. ते सप्पाई भाग जातात का? माहित आहेत ना 11ची कसोटी काय? एक एक अंकात सोडून त्यांची बेरीज केल्या असता आलेल्या संख्यांचे वजाबाकी केल्यावर जर शून्य किंवा बकरा म्हणजे 11 आला रे आला, तर समजून जावाचा का ते संख्या 11 भाग जाणार आहे भाऊ. समजला का गडी? कथा. चला समोर नेक्स्ट. ओ माय गॉड, होकटाच प्रश्न. What is the smallest number which when multiplied by 56? तुम्ही का अंतर्यामी झाला का रे? चल पाय, सर्वात थांबा मी काय म्हणतो पाय, सर्वात लहान संख्या कोणती आहे जिला 56 ने गुणले असता 8चा गुणक येतो? अरे भगवान, थांबा मी काय म्हणतो पाय, इतका चिल्लर प्रश्न. पाय मी म्हणतो का, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. काय सर्वात लहान संख्या कोणती आहे म्हणते? आम्हाला माहित आहे? अय गुंजन, आम्हाला माहित आहे का? सरळ बस. आम्हाला माहित आहे का कोणती संख्या म्हणून? नाही, आम्हाला ते संख्या माहित नाही म्हणून एक्स मानतो मी. सर्वात लहान संख्या जिला 56 ने गुणणे म्हणजे गुणाकार करू का बेरीज नको करू? कशाने? 56. आलेला जो उत्तर राहणार म्हणते तो 8चा गुणक आहे. 8चा गुणक आहे म्हणजे 8ने भागही पण जाणार. आणि मला सांगा, 56 स्वतः 8 न भाग जाते ना ग, आणि 56 स्वतः 8चा गुणक आहे ना ग, आहे का नाही आहे? म्हणजे जर 56 आला तरी काम जमला का नाही जमला? तर मला सांग, 56 गुणीला किती करू जो 56 येणार? करावं लागलं का नाही? आणि भाऊ तो कोटी आहे खतम यार. ए फॉर काही बोलतात खरा, कुछ भी नाही बोला. आपली क्लास चांगली आहे, काही बोलतात. हो ना रे हागऱ्या? पाय इकडे चला पहा. चल बघा नेक्स्ट चलो देखो. ओ माय गॉड, चलो. Which of the following number is common multiple of number 18, 24 आणि 54? बोमला का म्हणते, खालील पैकी कोणती अशी संख्या आहे जिला 18, 24 आणि 54 या संख्यांचा समान अवयव आहे? समान अवयव. जल्दी विचार करा आता. चलो अच्छी बात है, जिसका जिसका आया वो बहुत अच्छा है, जिसका नहीं आया वो भी बहुत अच्छा है. वाह. तो देखो सवाल समझ में आया कि भाई खालील पैकी कोणती संख्या 18, 24 आणि 54 या संख्यांच्या समान अवयव आहे. आता समान अवयव काढायची पद्धत माहिती आहे ना का आपल्याला? तर पहिले 18 सांगा, कोणाच्या फळा देतो रे? 1च्या, 2च्या, 3च्या, 4च्या नाहीत रे, 6च्या, 9च्या आणि काय डाऊट? चला सांगा. 24 कोणाच्या फळ्यात होतो? 1च्या, 2च्या, 3च्या, 4च्या, 6च्या, 8च्या, 12च्या, 24च्या. काय डाऊट? त्याच्यानंतर 54 रे पाय रे भाऊ. 1च्या, 2च्या, 3च्या, 4च्या,
5 4 9 म्हणजे 3च्या फळ्यात नाही येईल का? हा, 4च्या नाही येत ग, 4च्या नाही, 6च्या फळ्यात येतो, 7च्या फळ्यात नाही, 8च्या फळ्यात नाही येत, 9च्या फळ्यात येतो. त्याच्यानंतर अजून 9च्या नंतर 10 तर नाही, 11 नाही, 12 नाही, 13च्या फळ्यात तासा नहीं थांबा। हाँ, मेरे को पता था आप डायरेक्ट देखोगे करके, मुझे पता था हर बच्चे का, मुझे पता है आप में से बहुत से बच्चों ने ऑप्शन का इस्तेमाल करके आंसर निकाला है। किसने किसने निकाला बताओ, ऑप्शन का इस्तेमाल करके किसने किसने? लगाच मेरे को। चलो अब देखो, उसके बाद 9 के बाद 13 का नहीं आता, 12 का नहीं, 14 का नहीं, 15 नहीं, 16 नहीं, 17 नहीं, 18 के इसमें आएगा, ठीक है। आणि त्याच्यानंतर 3 9 27 त्याच्यामध्ये पण येणार, आणि डायरेक्ट मग कशामध्ये येणार? 54 मध्ये येणार। तर समान अवयव सांग रे भाऊ, समान अवयव कोणता? एक आहे, एक आहे, 2 आहे, 3 पण आहे, 6 पण आहे, 9 रुक जा बड़ा, रुक जा, रुक जा। 1 झाला, 2 झाला, 3 झाला, या संख्यांच्या कोणती संख्या? 18 24 या संख्यांना, अरे नाही नाही नाही, सॉरी सॉरी, आपण समान अवयव काढून कशासाठी राहिला? आपण समान अवयव काढून कशासाठी राहिला? जरूरतच नाही आहे। हेळ थांबा, कुठं गेला रे? पुरच मिटावं लागेल का काय मला? हेट 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 हेट, थाली 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 थाली। सगळ्यात महत्वाची गोष्ट, खालीलपैकी कोणती संख्या 18 24 आणि 54 या संख्यांच्या समान अवयव आहे? सांगा आता। काउन? 6 बरोबर आहे, हे काउन नाही आहे? 1 2 3 ऑप्शन मध्ये नाही आहे, म्हणून तुमचं उत्तर 6। आणि इतकी मोठी भानगड करण्यापेक्षा सीधा सीधा डायरेक्ट करायचं बाळा, पर्यायाचा उपयोग करून। पर्यायामधून अशी संख्या बघणे की ती 18 ला पण, 24 ला पण आणि 54 ला पण भाग जाणार, अशी संख्या कोणती? 9च्या फळ्यात 18 येतात, 24 येत नाही, हुड म्हणा बया कॅन्सल। 8च्या फळ्यामध्ये 24 येतात, 18 येत नाही, हुड बया म्हणा कॅन्सल। 12च्या फळ्यात 24 येतात, 18 54 येत नाही, कॅन्सल। उरलेला बिचारा 6, 6 कितना जा? 3 जा, 6 4 जा, 6 9 जा, बम बम बोले। इसका मतलब 100% 6 से डिवाइड कौन होता रे बाबा? सभी होते। समझ रहे हो क्या? बात आई क्या पकड़ में? क्लियर? ओके, अशा पद्धतीने डील करा। अच्छा, उद्याला नवीन चॅप्टर सुरू होणार आहे भाऊ, त्याचं नाव मला काही माहित नाही, असा त्याचं नाव आहे, मला काही माहित नाही। वाव, नवीन चॅप्टर नवोदयच्या सिलेबस मध्ये आला आहे, मला काही माहित नाही। मग आता आलाय, मी का करू? त्याचा उत्तरही तोच राहील, मला काही माहित नाही। पर्यायामध्ये पण राहील, मला काही माहित नाही, बस। मग बोर्डवालाही म्हणेल, तू कोणोस? मला काही माहित नाही। चला, तर मी का म्हणतो, समोर जाऊया। चला। ओ माय गॉड, देखो, the smallest number whose prime factor are 2, 3 and 7 is, बघ रे बाळा, प्रश्न समजून घे। सर्वात लहान, पानी रख दे बाळा, 10 बार कोई पानी नहीं पिएगा, भी याद रखना, पानी की बोतल। सर्वात लहान संख्या ज्याचे मूळ अवयव 2, 3 आणि 7 आहेत, मूळ अवयव म्हणते रे बाळा, ज्याचे 2, 3 आणि 7, विचार करून सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? बू वेळ लावला, बू झाला, बापा बापा, अंधी भाई, अंधी भी मारते तो खतरनाक मारते, लेकिन फिर भी मेरे को पता है आप लोगों ने अंधी नहीं मारा है। अब एक चीज मैं बता दूं, मूळ अवयव म्हटलं ना त्यांनी, काय म्हटलं? मूळ अवयव कोणा कोणाचे मूळ अवयव म्हटलं बाळा? 2 3
सर्वात लहान संख्या ज्याचे मूळ अवयव 2, 3 आणि 7 आहेत म्हणते. ज्याचे मूळ अवयव 2, 3 आणि 7 आहेत. मी का म्हणतो हा 2 बया, हा 3 बई आणि हा 7 महाबया, हे तीनचे तीनही तर मूळच आहेत ना का? हे कावत हे तीनही मूळच आहेत ना. तर त्याच्यापासून बनणारी जे संख्या राहणार तीच तर त्यांच्या मूळ अवयव राहणार ना. यापासनं जे बनणारी संख्या राहणार, जे काही संख्या बनेल त्यांचं मूळ अवयव हेच तर राहतील ना, कारण की हे मूळ आहेत. म्हणजे कसा पहा, 2 तिरी 6, बरोबर पकडलीस तू चिमणे. 2 × 3 × 7, 2 3 जा 6, 6 7 जा 42. म्हणजे तुमचा उत्तर 42. आणि पहा तुम्हाला खोटं वाटत असेल तर 42 चा अवयव पहा बोलो. मी का म्हणतो 2 कितना जा 42, 2 जा 2 1 जा 21. कोणाच्या 3 7 जा 7 1. धिस इज सी. मतलब आपका मूड फॅक्टर समजा आला का नाही. त्याच्यापेक्षा भाऊ सीधा दिमाग लावायचा की जे मूळ अवयव असतात, ठीक आहे, कोणाचे नाही कोणाचे तरी असतीलच ना ते. जर मूळ अवयव आहे तर त्याचा गुणाकार तुम्ही करणार आणि जे संख्या भेटणार आहे त्याचे मूळ अवयव तर तेच राहतील जे आहेत. काय बदलणार आहेत का रे? बदलणार आहेत का? नाही ना. तर चला समोर जाऊया क्या. अरे सगळ्यांना अक्षता मिळालात का? तर शुभमंगल. चला दुसरा प्रश्न पाहू. दुसरा नव्हे हा 9वा हो. अच्छा अय नवरेऊ पहा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 29? 29 का? खालील पैकी कोणत्या संख्येला 29 ने भाग जातो? आता का बया बनवताच काम आहे. कोणत्या संख्येला 29 ने भाग जातो? लावा दिमाग. सांगा उत्तर. कसा फक्त विचार कराल त्याच्याबद्दल सांगा बरं. आता बहुतेक जण भागही देऊन बघतील, ठीक आहे. तर जे तुम्ही विचार करत आहात की प्रत्येक संख्याला प्रत्येक भाग देऊन बघणे, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का? 29 ने प्रत्येकाला भाग देऊन पाहावा लागेल भाऊ. चला 59 आणि 8 टकल्या 29. 29 2 जा करोगे तो कितना होगा वो? 29 2 जात लक्ष दे 58. उरलं 10 भाऊ भाग जात नाही. तू मेलास, तू काय आमचा उत्तर नवस. आता 522 ला 29 2 जा कराल तर वरती पडेल तो, म्हणून 1 जा 29 मायनस कर. 12तून 9 मेले रे, 12तून 9 गेले तिर्री, आणि मग भाऊ 5तून 3 गेले. आता शेवटी का दिसते? शेवटी का दिसते? 232. आता 232 येतो का रे बाबा? 29 8 जा करून पाहून का? 8 9 जा 72 आणि 8 2 जा 16 आणि ओ माय गॉड आन्सर इज आईस. 29 8 जा 232. हा भाग गेला भाऊ. जो भाग जातो तोच तुमचा उत्तर येतो. समजलं का जी? समजला. आता समोर भाग देऊन पाहाल का? जर त्या दुसऱ्याच पर्यायामध्ये आपला उत्तर आला तर समोर अजून बाकीच्या संख्यांना भाग देत बसाल का टाइमपास? उत्तर आपला आईस. बोलो भारत माता की. बाळा त्याच्या दूर राहायचं कॅमेऱ्याच्या. ठीक आहे. चला ठीक आहे का? काही डाऊट आहे का? उलूसा तरी. हा चल नेक्स्ट प्रश्न पाहू. अच्छा एक सोडवायला देतो बरं. हा सांगून दाखवा बरं. एकच नंबर प्रश्न सोडवून दाखवा, पाहू कोणाचा उत्तर येत. लक्ष दे लक्ष दे. ए बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पहिले चुकलात ना. अगर एक बार गलती तर चुकीला माफी नाही. भाऊ आता तू शेवटी डी म्हटली बाळा. अच्छा थांब तू डी म्हटली ना. काऊन म्हटली? कारण सांगू शकशील का? कारण सांगू शकशील का? नाही कारण सांगू शकशील का? होमन
ये ना का. बघ बघ आता सगळ्या मुलांनी काय म्हटलं, 42 म्हणजे ए म्हटलं. इथं काव सर 3 × 2 × 7. तुम्हाला मी प्रश्न नीट वाचायला सांगितलं होतं पहिले, बरोबर आहे, आणि तुम्हीच म्हणला सर माल्या का नाही करू द्या असं म्हटलं होतं तुम्हीच. तर खालीलपैकी कोणते योग्य मूळ अवयव नाही म्हणते तो, आणि तुम्ही पाहिल्या मूळ अवयव आहे. आणि तू म्हणलीस डी का. अरे बाई नऊ मूड नाही आहे म्हणून. हा, टाळ्या वाजवा या गुडियासाठी भाऊ. अरे तुमच्यासाठी नाही म्हणलो, इथ्यासाठी वाजवा जोरात. कारण की मी असं ऐकलं आहो कधी पण टाळ्या माहित आहे का, दुसऱ्यासाठी वाजवायला कसं तरीच वाटते. हो ना, हो का नाही. स्वतःसाठी जर राहिला तर मोठ्या जोरा जोरात वाजवता, हात तुटतले. हो का नाही. आता ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है बच्चा, गुड, बढ़िया. ये देखो, ये सोच डेवलप करो. कहना मेरा क्या है कि सवाल पहले समझ लिया कीजिए कि आपको एग्जैक्टली सवाल दिया क्या है. आपण हेच गलती करतो रे. आपण त्या प्रश्नाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, आणि मला येते मला येते मला येते असं म्हणण्याच्या चक्करमध्ये गलती करून टाकतो. जो येणाराही प्रश्न त्यानं म्हणलं अवयव नाही बाबा, त्यानं का म्हणलं अवयव नाही. तो बिचारा म्हणते अवयव नाही, आणि तुम्ही पाहता बाळा इथे मूळ आहे मूळ आहे मूळ आहे हुड, मूळ आहे मूळ आहे मूळ आहे मूळ आहे मूळ आहे मूळ हुड, हाय नाही हो हाय नाही हो, मूळ आहे मूळ आहे मूळ आहे हुड, म्हणजे राहिला काय. काऊन, कारण की हा मूळ आहे मूळ आहे मूळ आहे. नव कोणत्या जन्मात मूळ होते का. Now is not comes in the category of मूळ संख्या. अच्छा, तो 9 ही संख्या प्राईम नंबरच्या गटामध्ये बसत नाही. समजला समजला का. अरे माझी सांगण्याची भावना तुमच्या मनापर्यंत पोहोचली ना गा, बस झाला. मग टेन्शन आहे का. अरे टेंशन आए का. आई होप आपको ये सारे चीजें समझ में आए होंगी जो भी आज हम लोगों ने डिस्कस किया है. तो अगर सपोज आपको हमारे साथ पढ़ना है, ऐसे ही हम लोग रोजाना कहीं ना कहीं ऐप के थ्रू बहुत बेहतरीन ढंग से पढ़ने की कोशिश करते हैं. और जो भी बच्चा है ना, तो अगर सपोज आप भी हमारे साथ चाहते हो कि वैसा कुछ पढ़े, तो नीचे दिए गए नंबर पे आप कॉल करके सारे के सारे डिटेल पूछ सकते हो. अभी भी वक्त गया नहीं है, अच्छा खासा आप मेहनत कर सकते हो. अगर सपोज आपने अपनी पढ़ाई कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से रखी होंगी, 4th आपने बहुत बेहतरीन तरीके से किया होगा, तो ऐसा जरूरी नहीं है कि कोई भी नवोदय की एग्जाम, क्योंकि अभी इस साल के अपने जो सोहम पता होगा आपको, वो तो 5वीं में बच्चा आया फिर भी लग गया. अब मेहनत करना आपके ऊपर है, नहीं तो कोई 2-2, 3-3 साल से भी तैयारी करते तो भी नहीं लगते. समझ रहे बात को. मेहनत करणे हा तुमच्यावर आहे. समजलं. मी जे आधी जे माझं स्वतःचा समज होतं की नाही बाळा 2 वर्ष जर मेहनत केलं तर आपण नवोदयमध्ये लागू, आणि जर नाही केलं तर नाही लागू. ह्या वर्षी तर सत्यानाशच झाला त्या माझ्या सोचचा. झाला की नाही. आपला सोहम 5वीत आला आणि 5वीतच लागून गेला, आणि वैष्णवी तर अजून खतरनाक. समजलं का. सांगण्याचा माझा उद्देश तुम्हाला काय बाळांनो, तुम्ही स्वतःहून स्वतःला जेव्हा ओळखणं चालू केल्या कि नहीं भाई अपन कर सकते हैं, भाई दुनिया की ऐसी कोई ताकत नहीं है, मैं सच बता रहा, जो आपको नवोदय में जाने के लिए रोक दे. शर्त क्या है कि आपने बेसिक से खतरनाक तरीके से पढ़ाई करना अभी से चालू कर दो. जो जो चीजें आपको बताई जाती है, आहा खतरनाक पद्धतीने अभ्यासाला लागा. नवोदयचे दरवाजे तुमच्यासाठी खोलाचे काम आपण करतो. आपण करतो म्हणजे तुम्ही स्वतःच करता, मी काय करू. म्हणजे तुम्ही अभ्यास करता ना का. समजलं ना सांगण्याचा उद्देश. तो इसी उम्मीद से मिलेंगे बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.